अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। कांदा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली जाते। तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यात 2 दिवसापासून खरं तर अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आणि कालच्या पावसानं अक्षरशः या ठिकाणी हातातोंडाशी आलेला कांदा पीक भुईसपाट होताना पाहायला मिळतं। आपण ज्या कांद्याच्या पिकात या ठिकाणी आहे, ही खरं तर कांद्याची जी फुलं आहेत ही पुढील वर्षाच्या बियाण्याची खरं तर ही फुलं आहे आणि अक्षरशः पुढील वर्षाच्या कांद्याच्या बियाण्याचा प्रश्नाबरोबरच या कांद्याचा खरं तर प्रश्न मोठा ऐरणीवरती आलेला आहे। आपण समोर कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो की या शेतातून पिकणारा जो कांदा आहे तो खरं तर बाजारभाव कमी असल्याने ज्या वखारीत ठेवला जाणार आहे ती वखार अक्षरशः या ठिकाणी कोलमडून पडलेली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या परिसराला अक्षरशः झोडपलेला आहे, झाडं उन्मळून पडलेली आहे। माझा जवळजवळ 4.5 एकर कांदा आहे आणि तो काढणीला आलेला होता। आजपासून कांदा काढायला सुरुवात करायची होती। माणसं लेबर सगळे आलेले होते। आज लेबरला 600 रुपये हजेरी आहे। त्यांना जेवण खाऊन आपल्या पद्धतीने आपण करायचं असतं आणि तो काढणीला आलेला कांदा सुरुवात करायची तर काल जो झालेला पाऊस, इतका गारा आणि वादळी पाऊस झाला, त्याच्यामध्ये कांद्याला तर पाथी राहिल्याच नाही, पूर्ण तुटून गेल्या। 4-4 इंच फक्त पाथी राहिल्या मांडीला लागलेले कांदे। काय करायचं शेतकऱ्यांनी? याचं मांडून ठेवायचं कागदाव, त्याला शेतकरी मरून झालंय का? काय 2 वर्ष 1 रुपया सुद्धा मिळालाय का? काय 75 वयपर्यंत अजून कधी तेवढं गारपीट नव्हतं झालं, कधी पाऊस तेवढे कांदे नुकसान आले। आज 6 पायलं बी झालं कांद्याचे आणि 5 एकर कांदे लावलेलं। काल भयानक असं वादळ झालं, त्याच्यामध्ये गारपीट झाली। आताही सकाळी सकाळी काही व्हिडिओ समोर मोबाईल वरती पाहिले, आजही घरांच्या पाठीमागे गारा पडलेल्या आहेत आणि त्या गारा पाहून अक्षरशः रात्र रात्र जर गारा शिरलं तर परिस्थिती काय असेल हे वास्तव भयानक आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।